नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हे आम्हाला माहित होतं की राजकीय भूकंप होणार आहे, पण कधी होणार आहे काय नाही याची कल्पना सुद्धा काही दिवसापूर्वी भेटली आणि तो भूकंप झाला. पण असो, नेता हा कुठेही जाओ, नांदेडचा विकास जो करेल तो आमचा नेता, आम्हाला असं म्हणायला हरकत नाही. नांदेडचा महत्त्वपूर्ण पहिले विकास जरुरी आहे. आता हे राजकीय कुरघोडी चालली आहे दिल्ली ते गल्लीपर्यंत. ते आता आम्हाला दिसतंय दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत काय राजकीय कुरघोडी चाललेली आहे. पण हे मला वाटतं की देशाच्या एक घातक देशाला घातक अशी ही संकल्पना करू नये. कारण विरोधी पक्ष जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत तिथला देशही मजबूत होत नाही असं मला वाटतं. साहेबांनी इतके दिवस काँग्रेसमध्ये राहिले, साहेबाचे वडील पण काँग्रेसमध्ये होते. साहेबांनी ही जे निर्णय घेतला ते ही नांदेडकरांसाठी पर्सनली, आता माझं जर बोलायचं झालं तर साहेबांनी हा निर्णय थोडा क्लेशदायक वाटतो आम्हाला, कारण ही कुठेतरी पचणारा निर्णय नाही आमच्यासाठी, जनतेसाठी. आता ठीक आहे, बघूया साहेबा पुढील निर्णय काय घेतात ते. पण हे थोडं नांदेडकरांसाठी दुःखदायक गोष्ट, नांदेडकर नाही पूर्ण मराठवाड्यासाठी, मराठवाड्याचे नेते होते ते आमचे, आणि हे थोडं दुःखदायक गोष्ट आहे आमच्यासाठी, हृदयस्पर्शी गोष्ट झालेली आहे. त्यामुळं साहेबांना धक्काच बसलेला आहे. साहेबांना का गेले असते असं? आता तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. आता त्याबद्दल आपण काही बोलता येणार नाही. त्यांनी का गेले काय नाही असं कुठलं त्यांचा निर्णय पण नव्हता आणि कुठली चर्चा पण नव्हती, पण अचानक झालेलं आहे ते आम्हाला काही माहीत नाही. जनता संभ्रमात आहे सध्या. सर, हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, पण माझं पर्सनल असं मत आहे की कधीही माणसानं फ्लोच्या मध्येच राहावं. साहेब हे कर्तृत्वान माणूस आहेत आपल्या नांदेडचे. जी काही ग्रोथ आपल्या नांदेडमध्ये झाली आहे अशोकराव शंकररावांमुळेच झालेली आहे. त्यांनी आज BJPची जी वेव आहे त्याच्यासोबतच जाणं योग्य आहे असं माझंही पर्सनल मत आहे. जय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी आजपर्यंत जे काँग्रेस आपले म्हणजे केलेले आहेत, मराठवाड्याचे पूर्ण त्यांच्याकडे कारोबार आहे, त्यांनी सांभाळलेला आहे. आणि पुढे चालून पण त्यांनी हे जे निर्णय घेतला हा पूर्ण राजकीय म्हणजे विस्फोटच आहे. कारण की हा निर्णय समोरच्या म्हणजे आज जे फ्लो चालू आहे त्यांच्यासाठीही, म्हणजे समोर आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत जाणारे आहेत तेही, म्हणजे साहेबाचा जे निर्णय आहे ते आम्हाला मान्य आहे आणि साहेब जिथे जातील आम्ही तिथे जाणार. तुमचं मत? आश्चर्याचा धक्का बसला. जाणार होते अशी चर्चा होती, पण नेहमी असं वाटायचं जाणार नाहीत, कारण की काँग्रेसमध्ये त्यांची पाळेमुळे फार खोलवर रुजलेली आहेत आणि परिस्थितीनुसार त्यांनी निर्णय घेतला असेल एखाद्या वेळेस. बाकी आता जेव्हा ते जातील कोणत्या तरी पक्षामध्ये तेव्हा कळेल काय एक्झॅक्टली काय करणार. आणि शेवटी आमचे निळेदानी साहेब म्हटल्याप्रमाणे नांदेडच्या भल्यासाठीच त्यांनी केलं असेल 100%. तर नांदेडकर म्हणून नांदेडचा पहिला मला पूर्ण अभिमान आहे की अशोकराव चव्हाण नांदेडला त्यानं पूर्ण सुशोभित केलं आहे, विकासाच्या दर्जातून त्यानं हे काम केलं आहे. आणि सध्या ते नांदेड जिल्ह्यासाठी हे एक सर्वांसाठी एक दैवत म्हणलं तरी चालेल, कारण ते जे नांदेडला प्लॅटफॉर्म बनवून दिला आहे त्यांनी, हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी सुखसोयी आहे. आता जे रस्ते व्हायले, गल्लीबोळीमध्ये ओढा वगैरे झाल्या, नाल्या वगैरे ड्रेनेजचं समजा व्यवस्थित आहे आणि लोकांना यापासून काही आतापर्यंत त्रास झालेला नाही. परंतु जे आता निर्णय घेतला नाही घेतला ही कल्पना नाही, परंतु लोकांना त्यानं विश्वासात घेऊन लोकांशी संभाषण करून त्यानं हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. आणि हा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी नांदेडचा विकास होईल या उद्देशातूनच हे सर्व पाऊल उचलायला पाहिजे आहे. कारण ते सध्या ते नांदेडचेच नागरिक असल्यामुळे त्याने नांदेडचा विचार केलेला आहे. ह्यानंतर बी नांदेडचा त्यांनी विचार करावा आणि लोकांना ह्या सुखसोयी प्रदान कराव्या.